चला चला हाँ वो जाके रिटर्न आता है। बुलंद आवाज कुणाचा? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा जय भवानी। आम्हाला सिस्टीमवर आणि कधी चालू झाले 2 मार्चला युद्ध चालू झाल्यापासून कंपन्यांनी नियम कडक केले। आता आमच्या सगळीकडनं आम्हाला चिमटे घेऊन आवळून ठेवलेलं आहे। गॅस एजन्सीचे सगळे अधिकार काढून ठेवले। माझी फक्त एवढी विनंती आहे की बुकिंग करून घरी प्रतीक्षा करा। कोणाला जर असं वाटत असेल की मी 10 दिवस वाट बघू शकत नाही, मी रिकामं सिलेंडर घेऊन एजन्सीला जातो, कृपया जाऊ नका, कारण एजन्सीला सिलेंडर मिळणार नाही, तुमचा मनस्ताप होईल, तुम्ही ऑफिसमध्ये सुट्टी टाकून या। आणखी काय मुद्दे बाकी बरं का सर, यांचं काम हे जेव्हा 35 सिलेंडर येत जर कधी गाडीमध्ये 35-40 सिलेंडर देतात, तर ज्या लोकांचं OTP 10, 15, 20 दिवस झालेले ते त्यांना नेतात, ते दुसऱ्यांना तिथे डिलिव्हरी करतात टाइमवर। अशी गोष्ट तोच मांडला। OTP मिळाल्यानंतर काय येत नाही, OTP मिळाल्याचं कोणीतरी उचलतं, दुसऱ्याला देतं, नंतर त्याला डिले करतं। समजा OTP आला आणि सबसिडी त्याच्यावर जमा होती, पण त्याला सिलेंडर मिळत नाही, तुमचं ऑलरेडी मिळालं तुम्हाला। आणि काय होतं की डिलिव्हर करणारे लोक जो माझ्या ओळखीचा मी त्यांना जाऊन आधीच प्रयत्न देतो, त्यांना देतात, बाकीचे जे आहेत ते काय निवेदन दिलंय काय? संभाजीनगरात शिवसेनेच्या वतीनं आज सर्व एजन्सीजवर शिवसेनेनं आंदोलन केलेले 23 ठिकाणी एकाच वेळेस। या माध्यमातून 2च विषय आहे, गॅसची जी टंचाई आहे घरगुती गॅसची, OTP आल्यानंतरही 10-20 दिवस सिलेंडर मिळत नाही, आणि हेच सिलेंडर काळ्या बाजारामध्ये 1600 रुपयाला, 1800 रुपयाला, 2000 रुपयाला, काही ठिकाणी 3,000 रुपये पण मिळतो। या 2 विषय आमचे महत्वाचे आहे। घरपोच गॅस मिळाला पाहिजे, घरगुती गॅस मिळाला पाहिजे, काळ्या बाजारात गॅस विक्री चालू आहे याच्यावर रोख असली पाहिजे, आणि या हेतून आम्ही सगळ्या एजन्सीच्या समोर आज आंदोलन केलं आणि कलेक्टरांना भेटतोय। मला असं वाटतं जर हे थांबलं नाही, आता आमच्या शिवसैनिकांनी एक गाडी काळ्या बाजारात विकणारी एक गाडी पकडलेली आहे। मला हे अशा पद्धतीनं जनतेचा म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार चालू आहे, याच्यावर प्रशासनाने जरब ठेवावी अशी आमची विनंती है। जगह जगह पे शिवसेना के तरफ से गैस एजेंसी पे आंदोलन छेड़ दिया है। शिवसेना ने लोगों को टाइम पे गैस नहीं मिल रहा, और जो मिल रहा है वो ब्लैक में मिल रहा है, ज्यादा रेट से मिल रहा है। इसके खिलाफ शिवसेना ने हर जगह आंदोलन किया है। अगर ये नहीं रोक पाई तो इसका हम आंदोलन का स्वरूप बढ़ाएंगे।